कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवार दिनांक 26 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख श्रीजादा घरत यांनी महाविकास आघाडीचे रमेश कीर्दंडनीत मतांनी विजयी होणार असा आत्मविश्वास व्यक्त केला। याशिवाय 2 टर्म पूर्ण करणाऱ्या विरोधक आमदार निरंजन डावखर यांनी पदवीधरांसाठी काहीच काम केले नाही असे ठणकावून सांगितले। दरम्यान आज सकाळपासूनच महाविकास आघाडीचे नेते मतदान स्थळी ठाण मांडून होते। जिल्हा प्रमुख श्रीजादा यांच्यासह शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आर.सी. घरत, निर्मला म्हात्रे, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख संदीप तांडेल, पनवेल संपर्क प्रमुख योगेश तांडेल, शिवसेनेची अवचित राऊत आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी सकाळपासून उपस्थित होते। प्रचंड बहुमताने निवडून येतील सर्व मतदारांकडनं सर्व महाविकास आघाडीकडनं आम्हाला आशा आहे। प्रथमतः मतदारांना मी आवाहन करेन की ज्याने हे 2 इलेक्शन लढून जिंकलेलं आहे त्यांनी लोकांच्या पदवीधर मतदारसंघाचे जे पदवीधरांनी जे त्यांना जी अपेक्षा आहे की पदवीधर हा उमेदवार निवडून कशासाठी येतो त्याचा विचार ह्या लोकांनी करून आपल्या उमेदवाराकडे मतदान करावं। कारण आता जो उमेदवार उभा आहे डावकर आहे तो 2 वेळा निवडून आलेला दिला होता, तर त्यांनी पदवीधरांसाठी काहीच काम केलेलं नाही। हा कोकणासाठी ही सध्या एकदम वाईट परिस्थिती आहे। कारण हे सत्तेवर बसलेले आहेत, हे सत्तेचा फायदा घेऊन हे लोक काम करत आहेत, पण जनतेने आज जो लोकसभेच्या याच्यामध्ये आज त्यांना दाखवून दिलंय तर आपण कोकणामध्ये मागे पडलो। कोकणाच्या मतदारांनी आता त्याचा विचार करावा, कारण आपल्याला आपला उमेदवार, हक्काचा उमेदवार, काम करणारा उमेदवार आपल्याला पाहिजे आणि हा महाविकास आघाडीचाच आहे आणि ते महाविकास आघाडी जनतेची कामं करत आहे। कारण त्यांना कधीच बघितलं तर आजपर्यंत जेवढी कामं ही महाविकास आघाडीकडे जात नाही। हे आता ह्यांनी 10 वर्षामध्ये काय केलं? काही केलेलं नाही। इथले आमदार होते त्यांनी काय केलं? 3 वेळेला काहीच केलेलं नाही। लोकांची आज फार अपेक्षा आहेत, या अपेक्षा लोकांनी जाणून घेऊन मतदान करावं। पण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आज होते आणि या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये अतिशय चांगला उत्साह दिसून येतो। मोठ्या संख्येनं मतदार या ठिकाणी मतदानाला बाहेर पडलेला आहे। आपल्या माध्यमातून मतदारांना एकच आवाहन करेल की ह्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीला जो पैशाचा प्रचंड वापर करून कोकणामध्ये युतीनं यश मिळवलेलं आहे त्याची पुनरावृत्ती होणार नाही आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून या साऱ्या मतदारसंघामध्ये जे पैशाच्या बळावर, सत्तेच्या बळावर निवडणूक जिंकण्याची परंपरा प्रथमतःच कोकणामध्ये आलेली आहे, तिला छेद देण्याचा प्रयत्न मतदारांनी करावा। पदवीधर आणि विशेषतः शिक्षक मतदार या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मतदार आहेत। या सुशिक्षित, सुसंस्कृत, शालीन मतदारांना माझं आव्हान राहील की आपल्या आत्मारामाला जागे करा आणि कोकणामध्ये पहिल्यांदाच ही जी वाईट प्रथा फोफावलेली आहे तिला जागीच लगाम बसवा। कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेली आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या वतीने आज दोन्ही बाजूने अतिशय शांततेत मतदान सकाळपासून सुरू झालेलं आहे आणि या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आपण आता पाहिलंच, नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जे प्रचंड यश मिळालेलं आहे ते पाहिल्यानंतर आज पदवीधर जो सुशिक्षित मतदार आहे त्यांचाही कल आघाडीकडे आपल्याला येताना दिसतोय। सगळ्या बूथवर पाहिल्यानंतर सकाळपासून प्रचंड अशी गर्दी आज पनवेलमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। मला निश्चित विश्वास वाटते की रमेश श्रीधरकीर साहेब हे चांगलं मताधिक्य या पनवेल युनिटमध्ये घेतील असा विश्वास मी या निमित्ताने। एकीकडं भारतीय जनता पार्टीकडून पैशाचा भरपूर वापर केलेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? या ठिकाणी समोरकडनं एक 3-3 हजाराची पाकिटं मतदारांना दिल्याचं समजतं आहे।
स्वतः मतदार येऊनही आम्हाला या ठिकाणी सांगतात की आपल्याकडे काही आहे का काय. परंतु या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि जे पदवीधरांचे काही प्रश्न आहेत, पदवीधरांच्या काही समस्या आहेत, शिक्षकांची जुनी पेन्शन योजना आहेत, अशा ज्या काही महत्त्वाच्या योजनांच्या संदर्भात कीर साहेबांना ही उमेदवारी काँग्रेस पक्षाकडे दिली गेलेली आहे. मला निश्चित विश्वास वाटते की सभागृहाच्या पटलावर शिक्षक आणि पदवीधर यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी एकीकडे पदवीधरांना 3,000चं पॅकेट दिलेलं आहे आणि शिक्षकांना 5,000चं पॅकेट दिलेलं आहे. त्याच्या संदर्भात आणि शिक्षक कशा प्रकारे मतदान करतील? शिक्षकांना कितीचं पाकिट दिलं याचा अपडेट आमच्यापर्यंत नाही आलेला, पण पदवीधरांपर्यंत काहीतरी पोचलंय याचा निश्चित पुरावा आमच्याकडे आहे. आणि अशा पद्धतीने ही परिस्थिती आज देशात राज्यात ज्यांची सत्ता आहे त्यांना आज पाकिटं वाटून मतं घेण्याची वेळ आली, ही शोकांतिका आहे. नमस्कार, मी निर्मला म्हात्रे. महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश जिकी हे पदवीधर मतदारसंघ कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आहेत. आज इलेक्शनला पनवेलमधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुशिक्षित पदवीधर असा हा मतदारसंघ आहे. लोक सुज्ञ आहेत, भविष्याचा वेध घेऊन लोक मतदान करत आहेत. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा हा आजच्या निवडणुकीचा एक साधारणतः एक व्ह्यू दिसतोय. पण लोक जनशक्तीच्या नावाने लोक महाविकास आघाडीच्या बरोबर आहेत आणि भाजपाकडून भरपूर प्रमाणात पैसेचं वाटप होत आहे. पण लोक हे पैशाला न भूलता महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश जिकी यांना भरघोस मतं आणि विजय करतील अशी आम्हाला खात्री आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये जे विषय आहेत पदवीधरांच्या संदर्भातले किंवा जनसामान्यांचे जे विषय आहेत त्या विषयाचा जर का मागोवा घ्यायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश जिकी यांना बहुमताने लोकांनी निवडून द्यायला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांचं महत्त्वपूर्ण सहकार्य आम्हाला मिळेल. धन्यवाद. अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद रमेश कीर साहेबांना मिळतो आहे. आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत रमेश सीधर कीर साहेब. आणि सकाळपासून आम्ही बघतोय 7 वाजल्यापासून जो काही वर्ग आहे, कारण हा जो वर्ग आहे पदवीधर शिक्षक हा सगळा सुशिक्षित वर्ग आहे आणि या वर्गाकडून जो प्रतिसाद मिळतो तो अतिशय चांगल्या प्रकारे मिळतो आहे. कारण लोकांना सांगायची गरज नाही आहे, असलेलं सत्ताधारी जे काही सरकार आहे त्यांनी केलेली कामं असतील आणि आम्ही केलेली कामं असतील, त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक आहे. आणि लोकांना माहिती आहे का आत्ताच काही मला वाटतं महिनाभरापूर्वी होऊन गेलेली जी लोकसभेची निवडणूक होती त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा जो सामना झाला, त्यामुळे लोकांनी जनतेने धनशक्तीच्या विरोधात मतदान केलेलं आणि जास्तीत जास्त संख्येने आमचे 31 खासदार महाविकास आघाडीचे या महाराष्ट्रातून लोकसभेमध्ये पाठवले. म्हणजे जे काही सत्ताधाऱ्यांचं सरकार लोकसभेमध्ये बसणार होतं त्यांना कुठेतरी 2 बांबू लावून ते सरकार बसवावं लागलं. हा आमचा महाविकास आघाडीचा विजय आहे. आणि या होणाऱ्या आता मला वाटतं 4 ठिकाणी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. मुंबई आहे, नाशिक आहे आणि आमचे कोकण पदवीधर आहे. आणि कोकणातला मतदार हा एकदम सुज्ञ आहे, तो सुशिक्षित आहे, त्यामुळे मतदान कुठं करायचं त्यांना खूप. किती टक्के आतापर्यंत मतदान झाले? मला वाटतं काहीतरी 16,000 का 17,000 मतदान पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये झालं होतं. थोडंसं पावसाचा प्रमाण कुठे कुठे होतं तुरळक, त्याच्यामुळे थोडं मतदानावर तो फरक पडतो. परंतु मतदार मोठ्या संख्येने बाहेर निघतील. पण जे काही मतदार बाहेर निघत आहेत ते चिडीवर निघत आहेत आणि त्यांना आवर्जून मतदार येतात आणि विचारतात आम्हाला सीधर कीर साहेबांना मतदान करायचं. त्यामुळे माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना आव्हान असेल, आमचं पहिल्या क्रमांकावर नाव आहे सीधर कीर साहेबांचं. आपण जाऊन समोरील पहिल्या पसंतीचं एक आकडा तिथे लिहून त्यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करायचा आणि आपला विजय हा नक्कीच झालेला आपल्याला दिसेल येणार आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.